हाय, मी अनुया फीड्समध्ये तुमचं स्वागत। नेहमीच्या त्याच भाज्या खाऊन खरं तर कंटाळा आला असतो नाही का? म्हणून आज आपण एक गुजराती स्टाईलची वेगळी भाजी करतोय, मुठिया टोमॅटोची भाजी। ही भाजी एकदम टेस्टी आणि मस्त लागते। करूया सुरुवात, चला। मुठिया टोमॅटो भाजीसाठी आपण इथे घेतोय टोमॅटो, कोथिंबीर, खायचा सोडा, साखर, हिंग, हळद, लाल तिखट, आलं लसूण पेस्ट, किसलेलं आलं, धणजिरं पावडर, कढीपत्ता, मोहरी, मीठ, डाळीचं पीठ आणि जाड गव्हाचं पीठ। मुठिया टोमॅटो भाजीसाठी आपण आधी इथे मुठिया करून घेतोय। त्यासाठी मी इथे घेते चिरलेली कोथिंबीर घेतली आहे मी। आता त्याच्यात पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणेजिरं पावडर, 1 चिमूट हिंग, अर्धा चमचा साखर, 1 चमचा आलं लसूण पेस्ट। ह्याच्यात आपण किंचित सोडा टाकतोय म्हणजे ते मुठिया जी आहे ती अशी खुसखुशीत होतात। मीठ, 2 टेबलस्पून डाळीचं पीठ घेतलंय, 1 टेबलस्पून जाड गव्हाचं पीठ घेते। आता छान हे असं मिक्स करून घ्यायचं। टोमॅटो बरोबर साधारण कोथिंबीरचा स्वाद छान असतो म्हणून मी कोथिंबीरची मुठिया करते आहे। एक छोटासा चमचा मी तेल पण घेते ह्याच्यात। मी तुम्हाला म्हटलं तसं साधारण मुठिया वळतील इतकं आपण पीठ घ्यायचं। एक अर्धा चमचा अजून जाड गव्हाचं पीठ घेऊयात। चला आता ह्या भाजीसाठी आपण मुठिया करून घेऊयात। साधारण आपण जी टिक्की असते, छोटे छोटे पेढे असे टिक्की तसे करून घ्यायचे, कारण ते भाजीत जाणार आहेत ना, म्हणून फार मोठे पण नको। हे असे मी इथे मुठिया तळायसाठी 3 ते 4 टेबलस्पून तेल टाकते। तळायला थोडंसं जास्त तेल लागतं, भाजीला काय एवढं लागणार नाही। ही जी मुठिया आहेत ती अगदी जास्त तळायची नाही, कारण ती भाजीत आपली शिजतातच। आपले मुठिया इथे तयार आहेत। आता आपण भाजी करायला घेतोय। या भाजीसाठी हे जे टोमॅटो आपण घेतोय ते मोठे चिरायचे आहेत। चला आपण आता ही मुठिया टोमॅटोची भाजी करायला सुरुवात करूया। इकडे मी आपण ही जी मुठिया तळून घेतलेत ते तेल आहे, तेच तेल आपण ह्याच्यात टाकूयात। आपलं तेल इथे गरम झालंय। आता 1 पाव चमचा मोहरी, पाव चमचापेक्षा थोडं कमी इतका हिंग, 10-12 कढीपत्त्याची पानं, साधारण 1 इंच किसलेलं आलं, पाव चमचा हळद, 1.5 चमचा लाल तिखट, 2 चमचे धणेजिरं पावडर, मीठ पाव चमचा। आता सगळे टोमॅटो टाकू आपण ह्याच्यात। साधारण 1 चमचा एवढी आपण साखर टाकतो इथे। ही भाजी तशी खूप पातळ नाही करायची, अंगाशी जसा रस्सा राहू द्यायचा याचा। 1 ग्लास पाणी पुरतं याला। मी स्वतः गुजरातची आहे, म्हणजे बडोद्याची, म्हणून लहानाची मोठी मी असे हे गुजराती पदार्थ खाऊनच वाढली आहे मी। तर त्यात मला ही भाजी माझी अतिशय प्रिय आहे आणि माझी बहीण पण ही भाजी खूप छान करते, तिच्याकडनंच शिकले मी। आता आपल्या टोमॅटोच्या भाजीला एक 10 मिनटं उकळी आली आहे। ह्या भाजीला कवर करायची काही गरज नाही आहे, कारण टोमॅटो आहे तो पटकन शिजतोच। तर आता आपण ह्याच्यात मुठिया टाकूयात। आता आपण ह्याच्यात मुठिया टाकली तर मी एक 5 मिनटासाठी हे कवर करते। झाकण ठेवून आपण 5 मिनटं शिजू देऊयात। वा, आपली भाजी इथे तयार आहे। ही भाजी तुम्ही फुलक्याबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर, इवन कधीतरी थालीपीठाशी पण छान लागते। तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा। लाईक करा, शेअर करा आणि अनुया फीड्सला सबस्क्राईब करा।